वाचतो दिवाळी अंकावरची बोलू काही मला आवडेल तुम्हालाही तो अंक आहे अनुभव. पुणे नगर वाचन मंदिराने आयोजित केलेल्या अक्षर मिठाई या दिवाळी अंकाबाबतच्या कार्यक्रमात आज त्यांचे माजी सदस्य श्री गोगटे साहेब यांनी आपला अनुभव सांगितला. श्री संजयजी गोगटे सर माझी कार्यकारिणी सदस्य पुणे नगर वाचन मंदिर. नाही या सर तिकडे मी आता आमचे पूर्व कार्यकारिणी सदस्य श्री संजयजी गोगटे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला आवडलेल्या दिवाळी अंकाविषयी आम्हाला सांगा. नमस्कार. वाचतो दिवाळी अंकावरची बोलू काही मला आवडेल तुम्हालाही तो अंक आहे अनुभव. ह्याच्यात सगळं मी विस्तृत सांगणार नाही आहे, फक्त 2 लेख सांगणार आहे त्याच्यावरती मला जे आवडले जास्तीचे. आणि कुठलाही दिवाळी अंक कोण कुठल्या अँगलने बघतो ह्याचं काय त्याला हे नाही. तुम्हाला एक त्याचं महत्त्व खूप जास्ती आहे दिवाळी अंकाचं. तुम्हाला श्वास पिक्चर जर माहिती असेल तर त्या आपल्या इथल्या विरकर शाळेतल्या घालपुरे शिक्षिका होत्या, त्यांनी एक लेख दिवाळी अंकात लिहिला होता. तो त्या नलावडांनी वाचला आणि त्याच्यावर श्वास चित्रपट काढला. तो ऑस्कर बदलून गेला होता. खूप छान आहे. मला जर अनुभव मधला एक हे आहे, आपण आता विश्वगुरूकडे वाटचाल चालू आहे आपली. योगा तर सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलाच आहे. कोविड काळात आपण सगळी लस वगैरे दिली आणि आता एक पुढचा विषय आहे तो संगीत पण हा आहे की ह्या ज्या वंदना अत्रे आहेत त्या स्वित्झर्लंडमध्ये त्या ह्याला मैफिलीला गेल्या होत्या. तो त्याच्यावर एक हे आहे, एक सरोद वादक आहेत केन झाकरमन. हे त्यांनी त्यावेळेस तो अमेरिकेत शिकत होते आणि शिकताना त्याची स्क्रीनवर काही नव्हतं म्हणून त्या या ह्याच्या अली अकबर खानच्या ह्याच्या महफिलीला गेले आणि इतके झपाटून गेले की त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये गेल्यावर 38 वर्ष ती शाळा चालवली आणि खूप त्याच्यात बदल म्हणजे हे केले. आणि संपूर्ण भारतीय संगीतच ते त्या सर्वस्वर सांगत होते. आणि तिच्या जे हे केले होते भारतीय त्यांनी ऑब्झर्वेशन केलंय, भारतीय राग संगीत केवळ मनोरंजन करणार नाही तर माणसाच्या आत्म्याला स्पर्श करण्याचं सामर्थ्य त्यात आहे. नंतर हे संगीत शिकत असलेल्या प्रत्येक परदेशी कलाकार त्याच्या भाषेत हे वाक्य किमान एकदा तरी ऐकवतो, इंडियन म्युझिक ऑफर्स सोल्युशन्स टू ऑल ह्युमन पेन. हा एक त्याच्यामुळे मला हा लेख आवडला. पण सर्वात विरोधाभास म्हणजे हा जो केन आहे तो जो शेवटी गेला, त्याला ब्रेनचा कॅन्सर झाला आणि गेला. मग इतकं झालं तर हे विरोधाभास कसा. पुढचा एक लेख आहे की तर भारतामधले सगळे हे आपण स्थलांतरित आहोत असा लेख त्या एका ह्यानी मुलाखत घेतलाय आणि तो म्हणतो हे 50 वर्षाच्या काळात सगळं सिद्ध झालेलं आहे. हे सगळे आफ्रिकेतनं आलेलं आहे. तो लेखाचं खूप 7-8 पानी जो लेख आहे त्याच्याविषयी बोलत नाही. आणि एक ह्याच्या सुभाष अवचट यांची आपण कविता आहेत त्या स्टुडिओमध्ये, त्याही चांगल्या आहेत. आणि आता पुढचा जो एक विषय आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्वलंत विषय आहे की IT पार्कमध्ये आपण सगळे आता बघतो कसं त्यांची ओढाधाण होते. तर हे दोघं श्री आणि सौ त्या IT मध्ये आहेत. त्यांचं पुण्याच्या म्हणजे एका गावामध्येच त्यांचं असतं. तोपर्यंत त्यांची गाठभेट होत असते. पण ते म्हणतात की आता आपण आणखीन पैसे मिळवू आणि मग लवकर निवृत्त हो म्हणून ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करतात. तर दोघं 2 देशात वेगवेगळ्या ठिकाणी जातात. म्हणून या कथेचे नाव आहे 2 ध्रुवावर दोघे आपण. आणि मग ते तर पुढे करायचे काय, तर त्यांची गाठभेट तर काहीच होत नाही. मग त्यांना ते यंत्र मानव यंत्र सौ आणि यंत्र हे मिळतं आणि मग ते त्यांच्याशी भावना पण त्याला असतात. तर ते तसं करत असतात. पण त्यांना ते जेव्हा हे करतात देवाणघेवाण भावनांची, त्यांना असं वाटत असतं की हे काही खरं नाहीये, आपण ह्याच्यातनं काही भाग पडलं पाहिजे. आणि मग जसं त्यांची सुट्टीची वेळ जवळ येत चालली तसं त्या यंत्रमानवांचाही एक संवाद दाखवलाय की आपण या मानवामध्ये फार गुंतत चाललोय का. तर तो मग ते त्यांच्याकडे संगीत मग हे जातं ते बेसे सगळ्यांकडे. मग तो तिथला जो आपला हे असतो
स्त्री त्यातला नवऱ्याचा जोडीतला स्त्री तो म्हणतो तुम्ही तुमच्यात हे जे आता अपाय करू असं जे तुम्ही मानवाला तुम्हाला वाटलं तर ते तुमची त्यात हे आहे दुष्ट प्रवृत्ती आहे. तर ह्याच्याकडे आपल्याला ठरवावं लागेल की तुम्हाला मानवी भावना किती द्यायच्या की जो तुम्ही आम्हाला अपाय होणार नाही. तर हे त्याच्यामुळे मला हे अंक आवडले.